पुढच्या आठवड्यामध्ये निफ्टीमध्ये फार मोठी मूव्हमेंट अपेक्षित आहे आणि 90% ऑफ द ट्रेडर्स ही मूव्हमेंट मिस करणार आहेत. अशा सर्व गोष्टींची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी सुहास पडमलकर तुम्हा सर्वांचं आजच्या या वीकली मार्केट ॲनालिसिसमध्ये स्वागत करतो. इंडियन मार्केट्स आणि ग्लोबल मार्केट्स करेक्शन मोडमध्ये आहेत आणि सर्वच मार्केटमध्ये साईडवेज टू बेरिश टोन सेटअप झालेला आपल्याला पाहायला भेटतोय. शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्म ट्रेंड हे बेरिश मोडमध्ये गेलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत. आता इथून पुढे आपल्याला इंटरेस्टिंग आहे की मार्केटची डायरेक्शन कोणती असेल हे पाहणं फार गरजेचं आहे. आता मार्केटचं डायरेक्शन हे तुम्ही आम्ही रिटेल ट्रेडर्स चेंज करू शकत नाही. तर आता ही डायरेक्शन चेंज कोण करतं, तर त्यासाठी महत्त्वाचं आहे की FII DI पार्टिसिपेशन मार्केटमध्ये होणं. आता सध्याच्या कंडिशनला तर कुठेसुद्धा मार्केटमधून रिकव्हरीचे चान्स सध्या दिसत नाही आहेत. जर का प्रिव्हियस स्विंग लो मार्केटचा जो आहे 22,500चा तो जर का ब्रेक झाला तर खालच्या साईडला निफ्टीमध्ये स्पेस ओपन होते. त्यामुळे पुढचा आठवडा हा फार महत्त्वाचा मेक ऑर ब्रेक आपल्यासाठी असणार आहे. तर अशा सर्व गोष्टींची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी आपण आउट परफॉर्मिंग अंडर परफॉर्मिंग सेक्टर जे आपण फाइंड आउट केलेले आहेत त्याचीही चर्चा आपण करणार आहोत. पुढे जायच्या अगोदर डिस्क्लेमर, आजच्या व्हिडिओमध्ये जेही आपण डिस्कस करणार आहोत ते फक्त एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन पर्पजसाठी आहे. कुठेही आपण बाय और सेल रिकमेंडेशन आपण या माध्यमातून देत नाही आहे. ॲज अ ट्रेडर ही तुमची जिम्मेदारी आहे की स्वतःची ॲनालिसिस, स्वतःचा रिसर्च स्वतः केला पाहिजे आणि जर का तुमचे फायनान्शियल ॲडवायझर असतील त्यांना विचारून त्यांच्या संपर्कात राहून तुम्ही ट्रेड केले पाहिजेत. ॲज अ रिटेल ट्रेडर आपली जिम्मेदारी आहे की आपल्याला ट्रेंड फॉलो करता आला पाहिजे. आपण ट्रेंड सेट नाही करू शकत किंवा आपण ट्रेंड सेटर नाही आहे. आपल्याला ट्रेंड फॉलो करता आला पाहिजे आणि ट्रेंड सेट करायचं काम हे प्रो ट्रेडर करत असतात. ते मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स पार्टिसिपेशन करत असतात आणि सध्याच्या कंडिशनला चार्टवरती आपल्याला प्राइस ॲक्शनमध्ये लोअर लो लोअर हाय फॉर्मेशन होताना दिसत आहेत. त्यामुळे हे क्लिअर कट आपल्याला इंडिकेशन देत आहे की मार्केट सध्या डाऊन ट्रेंडमध्ये आहे आणि जेव्हाही कधी हायर हाय हायर लो फॉर्मेशन्स आपल्याला मिळतील त्याच्यानंतरच आपण बुलिश साईडला ट्रेड घेतले पाहिजेत. प्रेडिक्शनमध्ये आपण बाईंगचे ट्रेड घेतले नाही पाहिजेत. जर कोणी इंट्राडे करत असेल तर टाईम बिंग बुलिश व्ह्यू बनवणं हे ट्रेड सेटअपप्रमाणे उचित ठरेल. परंतु पोझिशन जर आपण ओव्हरनाईट कॅरी करत असेल तर बाईंग साईडला पोझिशन कॅरी करणं हे सध्याच्या मार्केटला सुटेबल होत नाही आहे. तर बघूयात आपण चार्टवरती आपल्याला काय सिग्नल भेटत आहेत, मागच्या आठवड्यामध्ये निफ्टीमध्ये काय घडलेलं आहे आणि पुढच्या आठवड्यासाठी आपल्याला काय सिग्नल अपेक्षित आहेत, काय भेटत आहेत, ते सर्व गोष्टींची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया आपल्या वीकली मार्केट ॲनालिसिसला. आजच्या या वीकली मार्केट अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत वर्ल्ड मार्केट, कमोडिटी, क्रिप्टोकरन्सीज, इंडियन मार्केट आणि सेक्टरल इंडायसेसचा परफॉर्मन्स. यासाठी आपण वापरणार आहोत आपला मोस्ट फेवरेट टॉप डाऊन ॲप्रोच. या टॉप डाऊन ॲप्रोचमध्ये आपण 4 स्टेप्स फॉलो करतो. पहिली स्टेप्समध्ये आपण ग्लोबल मार्केटचा परफॉर्मन्स पाहतो आणि त्यामधून फाइंड आउट करतो की ग्लोबल मार्केटचा सेंटिमेंट काय आहे. दुसरी स्टेप यामध्ये आहे ती म्हणजे हेलिकॉप्टर व्ह्यू, म्हणजेच आपण इंडियन मेजर इंडायसेस लाईक निफ्टी, सेन्सेक्स याचा परफॉर्मन्स पाहतो. आणि टॉपडाऊनमधली तिसरी स्टेप जी आहे ती म्हणजे एरियल व्ह्यू. यामध्ये आपण इंडियन सेक्टरल इंडायसेसचा परफॉर्मन्स पाहतो आणि त्यामधून आपण फाइंड आउट करतो की आउट परफॉर्मिंग सेक्टर कोणते आहेत, अंडर परफॉर्मिंग सेक्टर कोणते आहेत. तर जेव्हा ह्या गोष्टीची माहिती आपल्याला कळते त्यावेळेस आपल्याला त्या बेस्ट परफॉर्मिंग सेक्टरमधून स्टॉक फाइंड आउट करणं हे फार सोपं जातं. पहिल्यांदा आपण पाहूयात सॅटेलाइट व्ह्यू म्हणजेच ग्लोबल मार्केटचा परफॉर्मन्स. डाव जोन्स मंथली RSI साईडवेज दाखवत आहे. शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्म ट्रेंड हे बेरिश झोनमध्ये आहेत. S&P 500 मंथली
साईडवेज, शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्म ट्रेंड बेरिश झोनमध्ये आहेत. नास्डॅक सेम लाईक S&P 500 मंथली साईडवेज, डेली आणि वीकली RSI व्हॅल्यूज 40पेक्षा कमी आहेत. FTSE UK मंथली अबोव 60 अजूनही बुलिश मोमेंटम दिसतोय आणि शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्म ट्रेंड म्हणजेच डेली आणि विकलीवरती RSI व्हॅल्यू 40-60च्या मध्ये. डॅक्स जर्मनी मंथली लॉंग टर्म ट्रेंड साईडवेज, शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्म ट्रेंड बेरिश झोनमध्ये आहे. युरोस्टॉक्स मंथली साईडवेज, शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्म ट्रेंड बेरिश झोनमध्ये. निके जपान मंथली ट्रेंड अजूनही बुलिश आहे, डेली विकली साईडवेज टू बेरिश दाखवत आहे. कॅक फ्रान्स मंथली साईडवेज, डेली विकली बेरिश झोनमध्ये. शांघाय चायना मंथली बुलिश टेरिटरीमध्ये आणि डेली विकली बेरिश टू साईडवेज आहे. कॉस्पी कोरिया मंथली विकली अबोव 60 लेवल आहे RSIची, त्यामुळे बुलिश झोन अजूनही इंटॅक्ट आहे आणि शॉर्ट टर्मवरती डेली ट्रेंड हा साईडवेज आहे. तसं पाहायला गेलं तर कॉस्पी कोरिया मार्केट अजूनही स्ट्रॉंग आपल्याला दिसत आहे. हँगसेंग हाँगकाँग मंथली साईडवेज, डेली विकली बेरिश. तैवान मंथली विकली बुलिश टेरिटरी, शॉर्ट टर्मवरती साईडवेज आहे. तैवानचं सुद्धा मार्केट आपल्याला बुलिश सिग्नल देत आहे. म्हणजे तैवान आणि कोरिया मार्केटवरती इराण अमेरिका युद्धाचा फारसा प्रभाव पडलेला आपल्याला दिसत नाहीये. तर अशा पद्धतीने ग्लोबल मार्केटमधून सुद्धा आपल्याला संकेत फार असे चांगले भेटत आहेत असं नाहीये. ग्लोबल मार्केट्समध्ये सुद्धा करेक्शन होताना आपल्याला दिसतंय. मोठी मंथली चार्ट्स भरपूर ठिकाणी साईडवेज पाहायला आपल्याला झालेले दिसत आहेत आणि वीकली चार्ट हे ऑलमोस्ट बेरिश झोनमध्ये आलेले आपल्याला ग्लोबल मार्केटमध्ये पाहायला भेटलेलं आहे. आता आपण पाहूया कमोडिटीचा परफॉर्मन्स. गोल्ड फ्युचर्स मंथली RSI अबोव 60 लेवल बुलिश झोनमध्ये आहे आणि वीकली RSI साईडवेज, डेली RSI वरती आपल्याला बेरिश झोनमध्ये आलेला दिसत आहे. सिल्वर फ्युचर्स सेम लाईक गोल्ड मंथली बुलिश, वीकली साईडवेज, डेलीवरती बेरिश झोनमध्ये. कॉपर फ्युचर्स मंथली, वीकली, डेली तिन्ही ट्रेंड आपल्याला साईडवेज मोडमध्ये कॉपरमध्ये दिसत आहेत. क्रूड मंथली RSI अबोव 60, वीकली अबोव 60, डेली अबोव 60 तिन्हीही RSI बुलिश टेरिटरीमध्ये ट्रेड होताना आपल्याला दिसत आहेत. क्रूडमध्ये तेजी आलेली आम्ही पाहतोय. मेन म्हणजे स्ट्रेट ऑफ हार्मुजमधून जे काय क्रूड ऑइलचा सप्लाय डिस्टर्ब झालेला आहे त्यामुळे क्रूडमध्ये तेजी होताना आपण पाहत आहे. US डॉलर इंडेक्स मंथली, वीकली, डेली ऑल 3 RSI साईडवेज. क्रिप्टोकरन्सीचा परफॉर्मन्स आपण पाहूयात. बिटकॉइन मंथली साईडवेज, वीकली बेरिश झोनमध्ये, डेली साईडवेज. इथेरियम मंथली आणि डेली साईडवेज मोडमध्ये, वीकली ट्रेंड जो आहे मीडियम टर्म ट्रेंड हा बेरिश झोनमध्ये आहे. आता आपण पाहूयात हेलिकॉप्टर व्ह्यू म्हणजेच इंडियन मार्केटमधील मेजर इंडायसेसचा परफॉर्मन्स. निफ्टी 50 मंथली RSI साईडवेज मोडमध्ये आणि डेली आणि वीकली RSI हे बेरिश झोनमध्ये ट्रेड होताना आपण पाहत आहे. सेन्सेक्स मंथली RSI साईडवेज, डेली विकली बेरिश झोनमध्ये. म्हणजे इंडियन मार्केटचा परफॉर्मन्स ही आपल्याला साईडवेज टू बेरिश झोनमध्येच चालू आहे हे आपल्याला दिसत आहे. तिसरी स्टेप टॉप डाऊन अप्रोचची ती म्हणजे एरियल व्ह्यू. यामध्ये आपण इंडियन सेक्टरल इंडायसेसला चा परफॉर्मन्स आपण पाहूया. निफ्टी बँक मंथली साईडवेज, डेली विकली बेरिश झोन. निफ्टी फिन सर्व्हिसेस मंथली साईडवेज, डेली विकली बेरिश. PSU बँक मंथली विकली साईडवेज, डेली बेरिश झोन. निफ्टी ऑटो
मंथली साइडवेज, डेली विकली बेरिश. निफ्टी मेटल मंथली बुलिश झोनमध्ये आणि डेली विकली साइडवेज मोडमध्ये. निफ्टी फार्मा मंथली, विकली, डेली तिन्ही ट्रेंड, शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लॉंग टर्म ट्रेंड हे साइडवेज मोडमध्ये आपल्याला फार्मामध्ये दिसत आहेत. निफ्टी IT तिन्ही ट्रेंड, मंथली, विकली, RSI हे 40 पेक्षा खाली ट्रेड होताना आपण पाहतोय. तिन्ही ट्रेंडवरती बेरिश झोनमध्ये ट्रेडिंग होताना आपल्याला दिसते. निफ्टी FMCG तिन्ही RSI मंथली, विकली, डेली 40 लेवलच्या खाली ट्रेड होताना आपल्याला दिसत आहेत. कम्प्लिटली बेरिश मार्केट. निफ्टी कन्झम्पशन मंथली साइडवेज, डेली, विकली बेरिश झोनमध्ये. निफ्टी एनर्जी तिन्ही ट्रेंड, मंथली, विकली, डेली हे साइडवेज मोडमध्ये ट्रेड होताना आपल्याला दिसत आहेत. निफ्टी रिॲलिटी मंथली, विकली, डेली तिन्ही RSI बेरिश झोनमध्ये ट्रेड होताना दिसत आहेत. तिन्ही ट्रेंड बेरिश झोनमध्ये आहेत. आता इंडियन सेक्टरल परफॉर्मन्सवरून आपल्या काय लक्षात येत आहे, तर इथे सुद्धा आपल्याला मीडियम टर्म ट्रेंड आणि शॉर्ट टर्म ट्रेंड हे बेरिश झोनमध्ये ऑलमोस्ट सर्वच सेक्टरमध्ये पाहायला भेटत आहेत. लॉंग टर्म ट्रेंड सुद्धा बुलिशमधून साइडवेज झालेले पाहायला भेटत आहेत आणि मीडियम टर्म टू शॉर्ट टर्म ट्रेंड हे सर्व बेरिश टेरिटरीमध्ये ट्रेड होताना दिसत आहेत. हे क्लिअरली आपण मागच्या काही आठवड्यापासून पाहतोय की ग्लोबल मार्केट आणि इंडियन मार्केटमध्ये मीडियम टर्म ट्रेंड आणि शॉर्ट टर्म ट्रेंड हे फार बेरिश झालेले आम्हाला दिसत आहेत. तर आता या स्लाइडमध्ये टेबलच्या माध्यमातून आपण ग्लोबल मार्केटचा परफॉर्मन्स हायलाईट केलेला आहे. जे ग्रीन सेल आहेत त्याचा अर्थ आहे की RSI व्हॅल्यू 60 पेक्षा जास्त असल्यामुळे मंथली व्हॅल्यूज या अजूनही बुलिश टेरिटरीमध्ये काही इकॉनॉमीच्या आपण पाहू शकतो. मोठी आपल्याला ह्या टेबलमधून हेच जाणवत आहे की ग्लोबल मार्केट्सवरती प्रेशर यायला सुरुवात झालेली आहे. जवळपास 50% ग्लोबल मार्केटमध्ये लॉंग टर्म ट्रेंड सुद्धा साइडवेज झालेले आपण पाहतोय आणि जे मीडियम टर्म ट्रेंड आहेत ते ऑलमोस्ट साइडवेज टू बेरिश टेरिटरीमध्ये ऑलरेडी ट्रेड व्हायला सुरुवात झालेली आहे. तर यावरून क्लिअर कट इराण अमेरिका युद्धाचा प्रभाव हा सर्वच मार्केटवरती आता होताना दिसत आहे. आजपर्यंत जास्त इफेक्ट हा इंडियन मार्केटवरती दिसत होता, परंतु ग्लोबल मार्केट सुद्धा प्रेशरमध्ये येताना आपण पाहतोय. या स्लाइडमध्ये आपण टेबलच्या माध्यमातून इंडियन मार्केटचा परफॉर्मन्स हायलाईट केलेला आहे. याच्यामध्ये तर बघण्यासारखं काय नाही आहे. सर्व इंडायसेस बेरिश झोनमध्ये मंथली सुद्धा साइडवेज टू बेरिश ऑलमोस्ट 50% सेक्टरमध्ये दिसत आहेत आणि विकली ट्रेंड सुद्धा आपला ऑलमोस्ट बेरिश झोनमध्ये ट्रेड होताना मोस्ट ऑफ द सेक्टरला दिसत आहे. याच्यावरून क्लिअर कट आपल्याला सिग्नल मिळतोय की इंडियन मार्केटमध्ये शॉर्ट टर्म टू मीडियम टर्म ट्रेंडमध्ये कुठेही बुलिश साईडला काम करण्याची संधी आपल्याला मिळणार नाही आहे. आत्तापर्यंत तरी आपल्याला सिग्नल असे दिसत नाहीत. कम्प्लिटली बेरिशच्या होल्डमध्ये मार्केट असलेलं आपल्याला दिसतंय. त्यामुळे ट्रेड घेत असताना याची काळजी आपण घेतली पाहिजे की सध्याच्या परिस्थितीप्रमाणे मार्केटमध्ये बुलिश साईडला काम न करता साइडवेज टू बेरिश टोन आपला असला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपले ट्रेड सेटअप फाइंड आउट करून आपण ट्रेड केले पाहिजेत. या सेक्टर ॲनालिसिसमधून आपल्याला कळतं की जे फार्मा, एनर्जी, PSU बँक, मेटल्स आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स या सेक्टरमध्ये अजूनही आपल्याला जो लॉंग टर्म ट्रेंड आहे तो बुलिश असताना दिसतोय आणि मीडियम टर्म ट्रेंड हे थोडेफार साइडवेज झालेले आहेत. परंतु फार्मा, एनर्जी, PSU बँक, मेटल ह्या सेक्टरमध्ये अजूनही अंडर करंट बुलिश आहे आणि अंडर परफॉर्मन्स जो आहे तो आपल्याला FMCG, IT, रिॲलिटी सेक्टरमध्ये आपल्याला होताना दिसतोय आणि ॲट पार म्हणजे निफ्टी सारखाच परफॉर्मन्स फारसा आपल्याला ऑटो, फिन सर्व्हिसेस, इन्फ्रा, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पाहायला भेटतोय. ही जी खुबी आहे
ती आहे टॉप डाऊन अप्रोचची. क्लिअरली आपल्याला अशा पद्धतीनं बायफर्केशन करता येतं की आउट परफॉर्मिंग सेक्टर कोणते आहेत, अंडर परफॉर्मिंग सेक्टर कोणते आहेत, आणि त्या पद्धतीनं आपल्याला आपला ट्रेड सेटअप फाइंड आउट करण्यासाठी मदत होते. अशा पद्धतीने आपण प्रत्येक आठवड्यामध्ये मार्केटच्या इन्साईट पाहत असतो. तुम्हाला जर वाटत असेल की ह्या इन्साईट मिस झाल्या नाही पाहिजे तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकरच भेटूया अशाच नवीन ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सुहास पडमलकर, तुमचा ट्रेडिंग स्किल पार्टनर, रजा घेतो. स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या. टिल देन, गुड लक अँड गुड ट्रेडिंग. थँक यू.